तर कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी सरकारी डॉक्टर आक्रमक झालेत। सायन रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे। आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसोबतच बातचीत केली आहे। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण ती पाहणार आहोत। मुंबईमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। मी सध्या उभी आहे सायन रुग्णालयाबाहेर आणि आपण इथे पाहतोय की निवासी डॉक्टर जे आहेत ते आंदोलन करत आहेत, कारण का कोलकातामध्ये जो प्रकार घडला त्याच्या विरोधामध्ये हे सर्व डॉक्टर्स आता रस्त्यावर उतरले आहेत आणि सर्व डॉक्टरांमार्फत इथे आंदोलन केलं जात आहे। आणि जर आपण पाहिलं तर हे सगळे निवासी डॉक्टर, आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया काय सांगाल जो काही प्रकार घडलाय कोलकातामध्ये त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवत आहात, काय प्रतिक्रिया आहे, कारण का खूप गंभीर घटना घडलेली आहे। कोलकातामध्ये जे झालं ते खूप क्रूर आणि अमानवी घटना होती। त्या विरोधात भारत सरकारने आणि सगळ्यांनी मिळून योग्य ते कार्यवाही आणि त्या गुन्हेगाराला कडी शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी हे आमचं आंदोलन आहे। त्यानंतर डॉक्टर्सवर हल्ले हे काही नवीन नाही आहे, डॉक्टर्सवर हल्ले रेग्युलरली होत असतात। त्यासाठी गव्हर्नमेंटने सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला पाहिजे आणि कोलकातामध्ये जी घटना झाली ती घटना कुठेही होऊ शकते, ती घटना तशी कुठेही होऊ नये आणि गुन्हेगाराला एकदम सक्त शिक्षा मिळावं ह्यासाठी हे आमचं आंदोलन आहे आणि ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत। बाहेरील निवासी डॉक्टर सुरक्षित आहेत का हा प्रश्न गेले काही वर्ष सतत ऐरणीवरती आलेला आहे। सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्टची मागणी गेले अनेक वर्ष चालू आहे, पण मुळात अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण जागृत होतो, तेव्हा आंदोलन होतात, तेव्हा फक्त आश्वासनं दिली जातात, मागण्या मान्य केल्या जात नाहीत। जेव्हा तुम्ही कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये काम करता, जसं हॉस्पिटल आहे, इथे वर्क करताना तुम्हाला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे व या सेफ्टीसाठी आमचं आंदोलन आहे। आंदोलनाचा मुळात जो हेतू आहे किंवा पर्पज आपण ज्याला म्हणतो तो एकच आहे की अशी घटना पुन्हा घडू नये, पीडितेला न्याय मिळाला पाहिजे व त्या सर्व दोषींना वेळेत शिक्षा झाली पाहिजे। हे जितकं महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे अशा घटना या भारतामध्ये पुन्हा घडू नये त्यासाठी केंद्र सरकारने किंवा कोणीही कडक कायदे करणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट आहे की एक महिला डॉक्टर इथं सेफ फील करावे, तिच्या सेकंड होम जे की तिथं हॉस्पिटल आहे तिकडं सेफ फील करण्यात यावी, ते सिक्युरिटी वाढवण्यात यावी, CCTV कव्हरेज चांगले हवे, ब्लाइंड स्पॉट्स केले पाहिजे, सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट हा कव्हर केला पाहिजे आणि मेन म्हणजे तिचं समबांधवांमध्ये तिला सेफ्टी ही फील झाली पाहिजे। तर आपण पाहिलं तर मग महिला अजूनही सुरक्षित नाही आहेत असं मत इथल्या महिला निवासी डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे। मात्र डॉक्टरांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आला आहे आणि सरकारने तातडीने त्याच्यावरती पावलं उचलली पाहिजेत असं मत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।